ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी अगदी झटपट बनणारी टेस्टी भाजी, मस्त अशी चटपटीत आंबट गोड तोंडलीची भाजी न आवडणारेही खातील. नक्की ट्राय करून बघा. मी तोंडली पातळसर कापून घेतली आहे, हे पहा या प्रकारे. आणि कांदाही तसाच कापून घ्यायचा. तुम्ही हवं तर आलं लसूण वापरू शकता. मी आलं लसूण वापरलेलं नाही आहे. तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये लगेचच कांदा परतून घ्यायचा. कांदा पातळ टाकला आहे, खूप जास्त परतायची गरज नाही आहे. तोंडलीसोबत असाही कांदा छान शिजतो. हे पहा, पूर्ण पाकळ्या वेगळ्या होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ हे सगळं परतून घ्यायचं आहे. सकाळच्या गडबडीमध्ये अगदी झटपट ही भाजी बनते आणि खायलाही तितकी टेस्टी लागते. तोंडली आपण पातळ कापली आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापू शकता. थोडंसं चिंचेचा कोळ टाकला आहे आणि परत धुवून घेतलेली तोंडली, थोडीशी साखर, आपण चिंच टाकली आहे त्याच्यामुळे तुम्ही साखर किंवा गूळ वापरा. मस्त आंबट गोड चटपटी तशी तोंडली तयार होते आणि करायलाही सोपी आहे. सकाळच्या गडबडीमध्येही झटपट बनते. मुलांनाही जर तुम्ही पोळीमध्ये रॅप करून दिलं तरीही आवडीने खातील. ह्याला एक 5 मिनटं झाकून ठेवूया. याच पाण्यामध्ये छान शिजती. हवं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. एक 5 ते 7 मिनटानंतर हे पहा, भाजी छान मऊ झालेली आहे. भाजी छान शिजली आहे. मी वरतून परत थोडंसं दाण्याचं कूट टाकलं आहे, जाडसर वाटून घेतलेलं, साधारण 1 ते 1.5 चमचा. आणि कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट थोडं जाड टाकलं तर दाताखाली आल्यानंतर छान लागतं. झटपट टेस्टी अशी टिफिनची भाजी रेडी आहे. थँक्यू.